नवी मुंबई महापालिका आणि नवी मुंबई परिवहन सेवेमधील कंत्राटी, ठोक, रोजंदारी आणि करार तत्वावरील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय। श्रमिक सेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शासनाने वेतनवाढीच्या अधिसूचनेचा मसुदा 6 मार्च 2025 रोजी जाहीर केलाय। मे 2025 पर्यंत वेतनवाढीच्या अधिसूचनेचा मसुदा अंतिम होईल। श्रमिक सेनेच्या प्रयत्नांमुळे आणि राज्य सरकारच्या निर्णयामुळे नवी मुंबई महापालिका आणि परिवहन सेवेमधील हजारो कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीसाठी श्रमिक सेनेचा पाठपुरावा सुरू होता। माजी खासदार संजीव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या सोबत 17 फेब्रुवारी 2025 रोजी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली। श्रमिक सेनेच्या मागणीवर महापालिका प्रशासनानं कामगारांच्या वेतनवाढीला मंजुरी देण्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी या बैठकीत आदेशित केले होते। त्यानुसार वेतनवाढीच्या अधिसूचनेचा मसुदा जाहीर करण्यात आला। संजीव नाईक साहेबांनी आणि त्यांच्या संघटनेने आमच्यासोबत बैठक लावली होती। हजारो लाखो कामगारांचा जीवनाचा हा प्रश्न आहे आणि त्या दृष्टीने आम्ही हा आता नोटिफिकेशन काढलाय। त्याचे सजेशन ऑब्जेक्शन आल्यानंतर 2 महिन्यात हा अंतिम मसुदा होईल आणि तात्काळ आम्ही याच्यावर निर्णय घेणार आहे। कारण आपण पाहिलं असेल की युती सरकार हे विशेषतः गतिमान सरकार आणि प्रत्येकाच्या जीवनात एक समृद्धी आणण्याच्या दृष्टीने काम करत आहे। तशाच पद्धतीनं आम्ही या विषयाला घेऊन पुढे जातोय आणि आम्ही 2 महिन्यात हा मसुदा अंतिम झाल्याबरोबर याच्यावर निर्णय फायनल करू आणि प्रत्येकाला न्याय देऊ। हजारो लाखो कामगारांना याच्यामुळे लाभ होणार आहे। त्यामुळे सगळ्या कामगारांच्या जीवनात एक मोठा बदल आपल्याला दिसेल। प्रथमतः मी माननीय मंत्री महोदय साहेबांचं धन्यवाद करतो, फुंडकर साहेबांचं, की त्यांनी समान काम समान वेतन ही भूमिका महाराष्ट्रामध्ये लागू करावी। या संदर्भामध्ये माननीय गणेशजी नाईक वनमंत्री आणि श्रमिक सेना म्हणून आम्ही या ठिकाणी साहेबांच्याकडे मागणी केली होती की हा अनेक दिवसापासून प्रलंबित प्रश्न आहे। महाराष्ट्रातल्या लाखो कामगारांच्या हिताची गोष्ट आणि मला आनंद होतोय की कुशल, अर्धकुशल आणि अकुशल अशा तिन्ही भागातील लोकांसाठी, मग ते महानगरपालिका, नगरपालिका आणि इतर जितक्या निमसरकारी, शासकीय, निमशासकीय सर्व भागातील लोकांसाठी त्यांचा जो काही पगार जो आहे किंवा त्याला जो बांधन मिळते किंवा त्या ठिकाणी त्यांना मिळणारा जो काही मोबदला आहे तो आजच्या घडीमध्ये महागाई वाढलेली आहे। आजच्या गेली कोविड नंतर वाढच झाली नव्हती आणि मला आनंद या गोष्टीचा होतोय की ज्या पद्धतीनं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब गतिमान सरकार म्हणून सांगितलं होतं, तसंच आमचे माननीय मंत्री महोदय गतिमान पद्धतीनं त्यांनी काम केल्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद करतोय आणि 2 महिन्याच्या कालावधीमध्ये हा मसुदा अंतिम करायचा आहे। आम्ही मंत्री महोदय साहेबांना सांगतोय की लाखोच्या संख्येमध्ये ही पूर्ण महाराष्ट्रातील लोक आहेत। आम्ही तमाम लोकांच्या वतीनं आपला आभार व्यक्त करतो, सरकारचा आभार व्यक्त करतो आणि 2 महिन्यामध्ये पुन्हा दिवाळी साजरी होईल असा आम्ही आनंद व्यक्त करतो।